नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 20 एप्रिल म्हणजे आज दिवसभराचा राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम कालचा जर अंदाज जर पाहिला तर काल सांगली असेल, कोल्हापूर असेल, धाराशिव असेल, लातूर याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळाला. सांगलीमधील विटा असेल, कवठे आटपाडी असेल या ठिकाणी गारपीट पाहायला मिळाली. जवळपास 2 ते 3 तास एवढा प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जो सांगलीचा पूर्व भाग असेल त्या ठिकाणी, याचबरोबर धाराशिव असेल, सोलापूर असेल, याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वारा आणि पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. सर्वप्रथम वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, येणारा WD जो असेल तो येणारा WD 23 तारखेला उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र या WDच्या अगोदरच हीट वेव्ह जी आहे ती संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये राजस्थान असेल, दिल्लीपर्यंत हीट वेव्ह सध्या पोहोचण्याची दाट शक्यता आहे. कारण की हीट वेव्ह जी आहे ती मध्य भारतापर्यंतच सीमित होती. आपण सांगितलं होतं की ही हीट किंवा उष्णता असेल ही उत्तरेला हळूहळू शिफ्ट होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीचं हीट वेव्ह आता उत्तरेलाही पाहायला मिळतं. याचबरोबर महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, हा संपूर्ण विभागामध्ये आता प्री मान्सूनच्या ॲक्टिव्हिटीचा जोरदार पावसाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. हा जो पाऊस असेल हा अजून काही दिवस असाच राहणार आहे. सकाळच्या वेळेला की म्हणजे दिवसभर अतिशय कडक ऊन लागेल, याचबरोबर भीषण गरमीही पाहायला मिळेल आणि दुपारनंतर ढग तयार होतील आणि विजेचा कडकडसहित राज्यात आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अँटी सायक्लोन सर्क्युलेशन हे एक महाराष्ट्राच्या वरती आहे. त्यामुळे अरबी समुद्रामधून जे काय वारं आहे व बाष्पयुक्त आहे ते बाष्पयुक्त वारं हे महाराष्ट्राच्या भूमीकडे म्हणजेच देशाच्या जमीन भाग आहे त्या भागाकडे अट्रॅक्शन करत आहे. त्यामुळे राज्यामध्येही दुपारनंतर ढग पाहायला मिळतं. याचबरोबर एक ट्रफ प्रेशर जे आहे ते केरळापासून ते कर्नाटकपर्यंत पोहोचले आहे, तयार झालेले आहे. याचबरोबर दुसरं ट्रफ प्रेशर जे आहे ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाची जी सीमावर्ती भाग आहे या भागामध्ये सध्या स्थित आहे. तसेच दुसरी सर्क्युलेशन आहे ती पश्चिम बंगालचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी एक ट्रफ प्रेशर तयार झाले. तर या संपूर्ण ट्रफ प्रेशरच्या प्रभावामुळे आणि जे सिस्टम तयार झालेत याच्या प्रभावामुळे देशभरात पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हीट वेव्ह सहित प्री मान्सूनच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर आज टेम्परेचरचा जर विचार सर्वप्रथम जर केला तर आज अकोला असेल, अमरावती असेल, याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, तसेच लातूरचा उत्तर भाग असेल, परभणी, हिंगोली, बीडचा पूर्व भाग असेल, बुलढाण्याचा काही भाग असेल, या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जळगावचा भाग असेल, या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त नंदुरबार, धुळे, जळगाव पश्चिम असेल, याचबरोबर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा हा भाग असेल, या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर घाटमाथ्याचा भाग आणि कोकणाकडील पूर्वेकडचा भाग असेल, या भागामध्ये 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. संपूर्ण कोकणामध्ये भीषण गरमी पाहायला मिळण्याची शक्यता, कारण या ठिकाणी ही हीट वेव्ह पाहायला सक्रिय आहे. याचबरोबर तापमान थोडंसं कमी झालं आहे, मात्र उमस त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल. या ठिकाणी जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज पावसाचा जर अंदाज जर पाहिला तर आज राज्यातील बहुतांश भागामध्ये ही पाऊस पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागामध्ये काल पाऊस पाहायला मिळाला. आजही या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर अमरावती असेल, बुलढाणा, बीड, अकोला हा बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर या भागामध्ये काही ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस हा अजून उत्तरेला सरकण्याची शक्यता, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण असेल, मराठवाडा संपूर्ण असेल, याचबरोबर खानदेशपर्यंतही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच आज IMDच्या हवामान अंदाजानुसार जर पाहिलं, धुळे, नाशिक, याचबरोबर नंदुरबार असेल, संभाजीनगर, रायगड, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर पूर्व असेल, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, याचबरोबर चंद्रपूर असेल, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यामध्ये
लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे व वर्धामध्ये मात्र या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचबरोबर रत्नागिरी असेल, याचबरोबर कोल्हापूर पश्चिम असेल, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, जळगाव, जालना, परभणी, बीड आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये लाइटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आयएमडी खात्याने व्यक्त केलं। तर हे होतं आजचं दिवसभराचं हवामान अपडेट। जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा। धन्यवाद।